की वडिलोपार्जित जे राजकारणामध्ये आहेत तेच फक्त राजकारणामध्ये ॲक्टिव्ह राहायला पाहिजेत का? आणि बाबा राजाचा मुलगा राजाच होईल असं नाही होऊ शकत. मी लहान असताना जे नाल्या आणि रस्ते झालेले त्यानंतर कधी मी रस्ताच बघितला नाही आहे तिथे. माझं फक्त काम जे आहे ते ग्राउंड लेवलला आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा काम घेऊन माझ्याकडे येतात तेव्हा मी 100% तुमचे काम करते. आणि काही लोक मी बघितलेले आहेत की महिला नगरसेवक आहेत, माझ्याच प्रभागामध्ये महिला नगरसेवक आहेत, पण त्यांचे कारभार जे आहेत ते त्यांचे मिस्टर बघतात. ते BJPचे नगरसेवक असूनही ते कधी म्हणजे आता वरची सत्ता त्यांचीच आहे, पण ते कधीच आमच्या प्रभागामध्ये दिसले नाहीत. प्रभागामध्ये काय कामं असतात की बाबा नाली स्वच्छ झाली नाही, नाली करून द्या, बांधून द्या, रस्ते बांधून द्या, कचऱ्याची सोय करा, बाकी जे छोटे छोटे कामं असतात त्या गोष्टी तुम्ही करा. पण त्याच गोष्टी जर आपल्या इथे होत नसतील तर तुम्हाला नगरसेवक म्हणून का दिलं पाहिजे? नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. भारत सत्ता निवडणुकांचा पॉवर प्ले आपल्यासमोर घेऊन आलेला आहे. अनेक मान्यवर मंडळींच्या या माध्यमातून मुलाखती आम्ही आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. अनेक मान्यवर मंडळी जे येत्या काळात लातूर महानगरपालिकेच्या निवडणूक लढू इच्छित आहेत, त्यांच्या प्रभागाबद्दलचं विजन, राजकारणाबद्दलचं आकलन आणि त्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी असणारं प्लॅन याविषयी आम्ही या स्पेशल सिरीजमध्ये बोलतो आहे. असेच एक गेस्ट आमच्या या स्पेशल सिरीजमध्ये आज आपल्यासोबत आहेत. स्क्रीनमध्ये माझ्यासोबत आहेत त्या उच्च शिक्षित अशा व्यवसायाने वकील असणाऱ्या एक महिला आहेत आणि आपल्या लातूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8मधनं त्या येत्या काळात निवडणूक लढू इच्छित आहेत. त्यांच्यासोबत मी यावरील सगळ्या विषयांवर चर्चा करणार आहे. मी हमीद शेख आणि आपलं भारत सत्तामध्ये खूप खूप स्वागत. आणि माझ्यासोबत स्क्रीनमध्ये जे आहेत ते आहेत ॲडव्होकेट श्रद्धा जवळगेकर. श्रद्धाताईंचं पण भारत सत्तामध्ये खूप खूप स्वागत. सर्वांचे धन्यवाद. ताई, स्वागत आहे भारत सत्तामध्ये आपलं खूप खूप. जसं की मी उल्लेख केला की भारत सत्ता लातूरच्या विषयांवर काम करतं आणि निवडणुकांचा पॉवर प्ले नावाची एक स्पेशल सिरीज आम्ही फक्त राजकारणासंबंधित करतो आहे. याच्यामध्ये मी सांगितलेल्या सगळ्या मुद्द्यांवर आपण बोलतो आहे. त्या सगळ्या मुद्द्यांवर मी येणारच आहे, पण तत्पूर्वी थोडं आमच्या प्रेक्षकांना तुमचं बॅकग्राऊंड समजून घ्यायला आवडेल. बॅकग्राऊंड ह्याच्यासाठी गरजेचं आहे की राजकारण म्हणजे काय झालं आहे की 2 पिढ्या 3 पिढ्यांचा चीच लोक करू शकतात असा एक जनरली परसेप्शन बनवलं गेलेलं आहे किंवा बनलेलं आहे. तर थोडंसं प्रेक्षकांना काय सांगाल, तुमचं काय फॅमिली बॅकग्राऊंड होतं आणि तुमचं शिक्षण वगैरे काय झालं, कसा प्रवास झालेला आहे? पहिल्यांदा तर मी सर्वांना नमस्कार करते. मी आहे ॲडव्होकेट श्रद्धा जवळगेकर. स्थानिक आम्ही लातूरमध्येच लहानाचे मोठे झालो. आई वडील इथेच लहानाचे मोठे झालेले आहेत. त्याचप्रमाणे आम्ही एज्युकेशन असेल इथेच घेतलेलं आहे, बेसिक शाळेपासून ते कॉलेजपर्यंत. त्याच्यानंतरनं पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे पुण्याला शिक्षण झालं. जॉब करत नंतरनं लॉ पूर्ण केला. MBA मार्केटिंगची स्टुडंट आहे मी सिंहगड कॉलेजची. त्यानंतरनं जॉबला लागले, प्लेसमेंट झालं, जॉब केला 7-8 वर्ष. जॉब करत परत लॉ पूर्ण केला आणि लॉ करून आता फॅमिली मॅटर वगैरे जे महिलांच्या अडचणी असतात त्यामध्ये थोडंसं आहेत ॲक्टिव्ह आम्ही. सध्या घरामध्ये म्हणजे 3 वर्षापूर्वी वडील वारले. आपलं काही बॅकग्राऊंड पॉलिटिकली नाही आहे, राजकारणामध्ये आपण पहिल्यापासून काम नाही केलेलं. सध्या मी या 4-5 वर्षांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये काम करते आणि युती सेनेचे जिल्हा प्रमुख राहिलेली आहे मी. आता 1 वर्ष झालं मी राजीनामा दिला पक्षाकडे माझा, आणि तरीही मी पक्षाचं काम करते, ग्राउंडला काम करते. या व्यतिरिक्त बाकीचे जे माझे काम असतात, जे राजकारणामध्ये प्रचार असेल, काही महिलांचे माझ्याकडे अडचणी आल्या असेल त्या संदर्भात मी त्यांचे काम जे आहेत ग्राउंडला थांबून, पोलीस स्टेशन असेल, हॉस्पिटल असेल, कुठेही काही अडचण असेल, माझ्या जे जनता आहे, मतदार आहेत, त्यांच्यासाठी मी त्यांच्यासाठी सदैव तिथे थांबलेली असते. तुम्ही सांगितलं की राजकारणाचं कुठलीच पार्श्वभूमी नाही आहे, शिक्षण वगैरे पण सगळंच तुम्ही बोललेलं आहात. मग राजकारणाकडं येण्याचा कल म्हणजे अचानक तुम्ही निर्णय का घेतला किंवा काय त्याच्या मागची भूमिका होती? कारण आज तर राजकारण म्हणजे जनरली परसेप्शन झालेलं आहे किंवा जवळपास ते फॅक्टच आहे की राजकारण म्हणजे बदमाशांचा शेवटचा अड्डा. तर अशा क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय कसा घेतला किंवा राजकारणाकडे कशामुळे टर्न झाला? मी याच्यावरती एक बोलू शकते की बाबा राजकारणामध्ये जे आहेत मोस्टली म्हणजे 99% जे आहेत ते अनएज्युकेटेड लोक आहेत. राजकारण म्हणजे गुंड प्रवृत्तीचे लोकच फक्त राजकारणात टिकू शकतात असं सगळ्यांचा समज आहे आणि आम्ही पण बघत असतो राजकारणामध्ये आल्यानंतरनं. आणि महिला जेव्हा राजकारणात जाते तेव्हा महिलांचा विचार असतो की आपल्याला राजकारणामध्ये जायला चान्सेस कमी आहेत, पण सध्या आता आपल्याला 50% आरक्षण भेटलेलं आहे, तर आम्ही का नाही करू शकत? की वडिलोपार्जित जे राजकारणामध्ये आहेत तेच फक्त राजकारणामध्ये ॲक्टिव्ह राहायला पाहिजेत का? आम्ही ग्राउंडला जेव्हा काम करतो, महिलांसाठी जेव्हा आम्ही थांबतो, त्या महिला
महिला पुरुषांना नाही सांगू शकत त्यांच्या अडचणी वगैरे असतील. जसं महिलाला जसं सांगू शकते त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी असतील, नाही तर मोठ्यातली मोठी गोष्ट असेल, जसं महिलाला ती व्यक्ती जसं सांगू शकते तसं पुरुषाला तेवढं खुलून नाही बोलू शकत. आणि काही मी मॅटर बघितलेले आहेत माझ्या ह्याच्यामध्ये की बाबा पुरुषांकडे एखादी महिला जर मदत मागायला जात असेल तर ते वेगळ्या नजरेनं बघणं त्यांच्याकडे, ह्या गोष्टी मी स्वतः बघितलेल्या आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा मी तिथे ठामपणे त्या महिलांच्या पाठीमागे राहिलेली आहे. त्यासाठी मला असं वाटतं की बाबा राजाचा मुलगा राजाच होईल असं नाही होऊ शकत. प्रधानाचा मुलगा सुद्धा राजा राणी होऊ शकते. त्यामधली मी आहे की बाबा मी पण एक चांगली राजकारणी होऊ शकेल आणि लोकांच्या कामासाठी मी त्यांच्यासोबत तत्पर राहील कामामध्ये. पण माझा मूळ प्रश्न काय होता की राजकारणाकडे येण्याचा निर्णय का घेतला? काय टर्निंग पॉईंट आहे, काय इन्स्पिरेशन आहे, किंवा काय घटना घडली? काही गोष्टी आयुष्यामध्ये घडलेल्या असतात, आपण बघितलेल्या असतात. जे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये आम्ही खूप साऱ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत की राजकारणामध्ये काय होतं की बाबा जर माझ्यासोबत मी जर वकील आहे आणि मी वकील क्षेत्रामध्ये काम करते, मी जेव्हा नोकरी करायची, मी बजाज फायनान्सला श्रीरामला काम करायची, तिथे पण महिलांचं प्रमाण जॉबच्या आपल्या लातूरसारख्या सिटीमध्ये महिलांचं काम करण्याचं प्रमाण कमीच आहे. तर मग माझं असं म्हणणं होतं की बाबा मी जेव्हा वकील क्षेत्रामध्ये उतरले तेव्हा महिलांचे प्रॉब्लेम यायला लागले, तेव्हा मला पोलीस स्टेशन वगैरे जायला लागलं, अडचणी असतील महिलांच्या, तेव्हा पॉलिटिकली सपोर्ट आणि पॉलिटिकली जे पद असतं महिलांसाठी काम करताना मला, नाहीतर काही जे असतात आपले गरीब लोक त्यांच्यासाठी सुद्धा ते खूप महत्त्वाचं असतं असं मला जाणवायला लागलं की बाबा नाही, की जेव्हा आपण कुठे अधिकाऱ्याला बोलायचं असेल तर राजकारणी आहेत म्हटल्यानंतर जी छाप पडती तशी छाप हे मी असं प्रॅक्टिस करताना अनुभवली नाही. वकील म्हणलं तरी पण असं वाटतं त्या लोकांना काय वकील तर आहेत असं ते बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा जेव्हा राजकारणात गेल्यानंतर महिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो होतो तो बदलत जातो. असं असतं की काही महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळ्या नजरेनं पण होतो. पण असं सक्षम जर एज्युकेटेड महिला जर म्हणून पुढे आली तर तिला सगळ्याच गोष्टीचं नॉलेज असतं. त्यामुळं मी असं ठरवलं की नाही, पद असणं आणि राजकारणाचा आपला मागे कुणाचा तर सपोर्ट असणं ते खूप महत्त्वाचं आहे जेव्हा मी ग्राउंडला काम करते तेव्हा. म्हणजे थोडक्यात की ग्राउंडवर काम करताना राजकारणाची गरज पडत होती म्हणून तुम्ही राजकारणाकडे आलेला. आत्ता आपण बोलतोय येत्या आगामी महानगरपालिका निवडणुकासंदर्भात. आगामी महापालिका निवडणूक तुम्ही लढू इच्छित आहे आणि सध्या प्रभाग 8 मध्ये तुम्ही काम करताय. तुम्हाला काय वाटतं तुमच्या दृष्टीनं तुमच्या प्रभागातील काय 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा महत्त्वाचे काय प्रश्न आहेत आणि ते कसे सुटले पाहिजेत? सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न तर असाच आहे की आमच्या पूर्ण प्रभाग जो आहे तो BJPचे म्हणजे आपले जे आहेत नगरसेवक ते BJPचे राहिलेले आहेत. पण ते BJPचे नगरसेवक असूनही ते कधी म्हणजे आता वरची सत्ता त्यांचीच आहे पण ते कधीच आमच्या प्रभागामध्ये दिसले नाहीत. मी स्वतः राजकारणात काम करत असताना सुद्धा मी त्यांचे चेहरे कधी बघितलेले नाही आहेत. तर मी बघितले नाही आहेत म्हणजे मतदारांनी तर कधी बघितलेलंच नसतील. आपल्याला एवढंच कळतं की बाबा आपल्याला जाऊन मतदान करायचं आहे आणि आपण मतदान करतो. पण खरंच आपलं जे नगरसेवक होणार आहेत, झालेले आहेत, ते कसं आहे, ते आपल्या कामाला पडतात का, हे पहिला महत्त्वाचा मुद्दा असेल की बाबा मतदारांनी पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की व्यक्ती आपल्याला कधी सपोर्टला येईल, तो आपला नगरसेवक आहे, आपल्या प्रभागातला नगरसेवक आहे. तर तो व्यक्ती येईल का आपल्या कामाला, कारण की प्रभागातले खूप मोठे कामं नसतात जे आपण वरच्या राजकारणामध्ये नाही आहे पडणार. कारण की वरचं राजकारण वेगळ्या पद्धतीनं असतं आणि ग्राउंडचं राजकारण वेगळ्या पद्धतीचं असतं. प्रभागामध्ये काय कामं असतात की बाबा नाली स्वच्छ झाली नाही, नाली करून द्या, बांधून द्या, रस्ते बांधून द्या, कचऱ्याची सोय करा, बाकी जे छोटे छोटे कामं असतात त्या गोष्टी तुम्ही करा. पण त्याच गोष्टी जर आपल्या इथे होत नसतील तर तुम्हाला नगरसेवक म्हणून का दिलं पाहिजे, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. फक्त एकदा मतदान दिलं 5 वर्ष संपला असं नाही आहे. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी, मला असेल, माझ्यासोबत आजूबाजूचे शेजारी असतील, त्यांना कधी ना कधी त्या नगरसेवकाची गरज असते. नगरसेवक म्हणजे फक्त स्टॅम्प द्यायला, रहिवासी प्रमाणपत्र काढायला ह्याच्यासाठी नाही आहे. त्याला आपल्या जनतेची, मतदाराची जाणीव राहायला पाहिजे की बाबा यांनी आपल्याला मतदान केलं आहे म्हणून आपण या पदावरती बसलेले आहेत. पण त्यांचं असं नाही आहे की बाबा मी मतदान दिलोय, 4 पैसे खर्च करायचे आणि मतदान घ्यायचं आणि नंतरनं तुम्ही तुमच्या रस्त्याला, आम्ही आमच्या रस्त्याला, आम्ही फक्त आमचं घर भागवणार आणि घरचं जे काही आहे इन्कम सोर्स चालू करणार आणि आम्ही स्ट्रॉंगपणे पुढे जाणार. पण मतदार म्हणून ते गरीबच राहत आहेत.
हे म्हणजे नगरसेवक आहेत त्यांचं लक्ष नाही आहे प्रभागामध्ये असेल आणि जनतेकडे येऊन भेटणं. मतदार जो आहे तुम्ही महिन्यातून एकदा तरी त्या लोकांना येऊन भेटणं गरजेचं आहे. 4 लोकाला तुमच्या सपोर्टमध्ये आहेत तिथे प्रभागामध्ये त्यांनाच भेटणं म्हणजे मतदार नाही आहे. ते 4च लोक तुमचे मतदार बिलकुल नाही आहेत. जेवढी काही तुमची मतदार यादी आहे ते सगळे तुमचे मतदार आहे. तुम्ही एकदा जाऊन भेटा त्यांना. का नाहीत भेटत? हे भेटणं पण गरजेचं आहे. जरी तुमच्याने काम नाही झालं तर भेटलं असं तरी वाटतं आणि लोकांना माहिती होतं की बाबा हा माझा नगरसेवक आहे म्हणून. तर मला असं वाटतं की काम म्हणजे जे काही आहे माझ्या प्रभागामध्ये करायचं की बाबा नाली साफसफाई असेल, नाल्याचे काम असतील, रोड असतील, रस्ते बघितला तर तुम्ही म्हणचाल की बाबा रस्ते करतात आणि परत मग पाईपलाईन करायचं म्हणून रस्ते खोदून ठेवतात. शहराला अमृत मिळालं ते. हां, तर हे कुठंतरी चेंज झालं पाहिजे. रस्ता छान तयार केला आणि परत रस्ता खदल्यानंतर ना तुम्ही पूर्ण रस्ता खराब करून टाकतायत. नाले स्वच्छ आता जुनं भाग आहे आमचा प्रभाग जो आहे तो जुनं लातूर आहे. तिथे काय खूप म्हणजे नवीन पिढी राहत नाही आहे. जुने लोक आधीपासून राहतात आणि त्यांचे जे वारस आहेत ते राहतात. तिथे काय असं काही खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंगी झाल्यात असं नाही आहे. आमचे जुनेच घरं आहेत. तर त्या जुन्या घरांमध्ये जे बाजूला नाले आहेत ते खूप मी लहान असताना जे नाल्या आणि रस्ते झालेले त्यानंतर कधी मी रस्ताच बघितला नाही आहे तिथे. तर ह्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. काही लोकांना तर आहे ना की बाबा आपल्या प्रभागाचे 4 नगरसेवक आहेत हे सुद्धा माहिती नाही. जेव्हा मी कॉर्नर बैठक आता घेतेय जातीये हां, फक्त एवढंच माहिती आहे की बाबा आमचे एक नगरसेवक आहे त्यांचे नाव सांगतात. पण त्या लोकांनी काम केलं हे पण माहिती नसतं त्यांना. त्यांचे म्हणजे काही अडचणी आहेत ते सुद्धा माहिती नसतात. म्हणजे ह्या गोष्टी खूप प्रॉब्लेमॅटिक आहेत की बाबा जेव्हा आपण नगरसेवक झालोय तर लोकांचे हे प्रश्न जाणून घेणं गरजेचं आहे. आम्ही तर नवीन आहेत पण तुम्हीच जर काम केलं नाही तर आम्ही लोकांनी तर काय शिकणार आहे? हे असं आहे माझं की बाबा नाही प्रभागामधल्या ह्या गोष्टीला प्राधान्य देणं. आणि महिलांच्या अडचणी असतील, महिला जेव्हा काही काम सांगत असेल, काही अडचण सांगत असेल तेव्हा पुरुषाकडे जाणार नाही. महिला म्हणून माझ्याकडे येईल असं मला वाटतं. म्हणून माझं चाल आहे की बाबा मी प्रभागामध्ये कुठंतरी मी एवढं जिल्ह्यासाठी काम करते तर मी प्रभागामध्ये माझ्या लोकांसाठी का नाही काम करू शकत? यासाठी माझी तळमळ आहे की बाबा नगरसेवक म्हणून मी इच्छुक आहे आणि मला जनतेने मतदान करावं, त्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावं. त्या पद्धतीने मी त्यांना ग्राउंडला कसं असतं मीच माझ्या प्रभागातील थांबले तर ते माझ्याकडे अर्ध्या रात्रीत येऊ शकतात. तुम्ही कुठलाही उमेदवार तिथं आणून थांबवलात तर ते तिकडे नाहीच जाणार. प्रभागामधलाच मतदार तुम्हाला जो आहे तिथेच जाणार आणि ते नगरसेवक म्हणून आपल्याकडेच येणार आहेत. अच्छा, तर तुम्ही सांगितलं की भाजपची 4 नगरसेवक आहेत तुमच्या प्रभागात, गल्लीत, मुंबईत, दिल्लीत, म्हणजे सगळीकडे भाजपची सत्ता आहे. मग ह्या सगळ्या आणि सत्तेसोबत काय काय येतं आपल्या सगळ्यांना आणि जनतेला पण माहीत आहे, काय सांगायची गरज नाही. या सगळ्या लोकांच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढवण्याची तयारी करताय, इच्छा दाखवताय. काय स्ट्रॅटेजी घेऊन तुम्ही मतदारापर्यंत जाणार आहे? जुनी लोक आहेत तुमच्या भागात, तुम्ही बोललात त्या पद्धतीने, काय स्ट्रॅटेजी असणार आहे? आता माझी स्ट्रॅटेजी हे असेल की बाबा मी ग्राउंडला काम करणारे कार्यकर्ती आहे की बाबा मला कोण्या आमदाराच्या पुढे किंवा खासदाराच्या पुढे बिलकुल मी कधी केलं नाही आणि कधी स्टेजवरती मला बसण्यासाठी तुम्ही जागा द्या आणि मला बसवा तिथे असं कधीच म्हटलं नाही. माझं फक्त काम जे आहे ते ग्राउंड लेवलला आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा काम घेऊन माझ्याकडे येतात तेव्हा मी 100% तुमचे काम करते आणि तुमच्यासाठी मी सदैव सोबत राहते. तर काम करणारा व्यक्ती पाहिजे तुम्हाला की 5 वर्ष कधी चेहरा न दाखवणारा व्यक्ती पाहिजे? पहिला प्रश्न मी मतदाराला हा विचारेल की बाबा तुमच्याकडे जेव्हा नगरसेवक म्हणून मी येईल किंवा दुसरं कोणी येईल, तो 5 वर्ष तुमच्याकडे येणारच नसेल तर त्याला मतदान का देणार आहेत तुम्ही? जर माझी तयारी आहे की मी तुमच्यापाशी वारंवार येईल, तुमचे काही अडचणी असेल तर मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेल, तर मग मला असं वाटतं की मी का नाही? तर पैसा आता कसं आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा मतदार आहे. समजा मतदार जर जागृत झाला तर 100% मी निवडून येईलच. हा, म्हणजे अवेलेबल म्हणजे 100% अवेलेबल 24 तास अवेलेबल असणारा नगरसेवक आणि कामाचा नगरसेवक, हीच तुमची स्ट्रॅटेजी असणार. बरं, आता तुम्ही ज्या पक्षात आहात, मला वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात तुम्ही शिवसेनेचे आहात आणि चिन्ह अशी आहेत की युती होईल, आघाडी होईल, जवळपास असं राहील. आणि त्या केसमध्ये तुमच्याकडं समजा पक्षाकडनं तिकीट नाही मिळालं किंवा वाटाघाटीत मित्रपक्षांना तिकीट गेलं, काय तुमची भूमिका असणार आहे? हा एक माझा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, आता तुम्ही ज्या पक्षात सक्रिय आहेत त्या पक्षाचा आपल्या शहरामध्ये म्हणावा तितका बेस नाही आहे. जे प्रमुख 2 पक्ष आहेत काँग्रेस आणि भाजप,
ते पक्ष सोडून तुम्ही ह्या पक्षासोबत का काम करताय? दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. माझी जी ओळख आहे ती पहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाकडून झालेली आहे. मी मतदारांचे काम केले, जनतेचे काम केले, यात काही वादच नाही. रात्री 2-2 पर्यंत मी लोकांसाठी थांबले. पोलीस स्टेशन असेल, हॉस्पिटल असेल, कुणाचे ऑपरेशन असतील, तिथे मी स्वतः थांबलेली आहे मुलगी म्हणून, जे की आजपर्यंत मी बघत नाही की कोणती महिला म्हणून तिथे तेवढ्या रात्रीपर्यंत थांबली असेल. तर जे मला ओळख दिली आहे पक्षाने, त्या ओळखीला याच्या अगोदर BJP होतं का आपल्या शहरामध्ये? कोण ओळखत होतं का? एक नगरसेवक BJPचा नव्हता. तर आमचा पण जे अगोदर आम्ही निवडणूक लढवलेली तेव्हा आमचे 7-8 नगरसेवक राहिलेले आहेतच, जसे की चाळक मामी असेल, बसपुरे असतील, एकत्र शिवसेना होती हो त्यावेळेस. तेव्हा तर ते होतेच नाही का. तर मग BJP असताना BJP जेव्हा निवडणुकीला उतरलं ते 0 होते. 0वरून ते आले की नाही, मग आमचा पक्ष का नाही येणार? मी का नाही येणार? आणि आत्ताच्या जे स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतात, पक्षापेक्षा माणसाचा चेहरा बघून आणि त्याचं काम बघून मतदान झालेलं असतं आणि मतदान होत असतं. माझं पहिल्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं. दुसरा प्रश्न असा होता की 2 प्रमुख पक्ष असताना तुम्ही इकडं का निवडली, किंवा इकडनं तुम्हाला संधी मिळाली नाही आहे का? म्हणजे इकडं जायची इच्छा नाही आहे? संधी तर सगळ्यांनाच मिळत असते. पहिलं तर गोष्ट की जो काम करतो त्याला संधी नसती असं नाहीच होऊ शकत. संधी सगळ्यालाच मिळत असती. पण ज्या पक्षाने मला नाव दिलं, ओळख दिली, त्या पक्षाला आपण आपल्याकडून काहीतरी देणं गरजेचं आहे. त्यासाठी मी सध्या आणखी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडूनच लढण्याची माझी इच्छा आहे. जर महाविकास आघाडी झाली तर आम्ही सोबत मित्रपक्षासोबत निवडणूक लढू. जर मला तिकीट दिलंच तर मी 100% लढेलच. नाहीच झाली तर पक्ष काय निर्णय घेत आहे त्यावरती सगळ्या गोष्टी पुढे डिपेंड आहेत की बाबा आपल्याला काय करायचं आहे. की महाविकास आघाडी झाली तर सीट माझी मिळेल न मिळेल तो पण प्रश्न आहे, आणि नाही झाली तर पक्ष तर तिकीट देईलच. पक्षाने तिकीट नाही दिलं, आघाडी नाही झाली तर पुढं काय करणार? निवडणूक लढवायचीच आहे की काय असणार आहे? नाही, सगळं पक्षाच्या निर्णयावरती डिपेंड आहे. अच्छा. की पक्ष काय म्हणेल, कारण की पक्षाने जर जिम्मेदारी दिली तर 100% मी निवडणूक लढवेल. मॅडम, आपण थोडंसं शेवटाकडे जाऊया. तुम्ही महिला आहेत, तुम्ही म्हणालात की महिलांना राजकारणात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. 50% तर प्रतिनिधित्व तर आहेच, परंतु जनरली काय होतंय की महिलांच्या नावावर मिस्टर नगरसेवक मोठ्या प्रमाणात काम करतात. ह्या सगळ्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे 50% महिलांना प्रतिनिधित्व देऊन त्याचा फारसा उपयोग होतो का प्रॅक्टिकली? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. हो, म्हणजे स्पष्टपणे सांगायचं झालं तर मग तुम्ही ह्या राजकारणाकडे एक महिला म्हणून ह्या परिप्रेक्षात कसं बघताय राजकारणाकडे? जसं तुम्ही म्हणतायत की बाबा राजकारणामध्ये महिला मोस्टली येत नाहीत, हे पहिला प्रश्न आहे की बाबा खरंच येत नाहीत. पण मला असं वाटतं की यायला पाहिजे. आल्यानंतरनंच तुम्हाला 50% जसं आरक्षण भेटलं आहे सगळ्या गोष्टीमध्ये, इथे पण आपल्याला 50% आरक्षण भेटलेलं आहे. तर आपल्या राजकारणामध्ये असा अजेंडा आहे की बाबा मला तिकीट नाही तर माझ्या बायकोला द्या, माझ्या बायकोला नाही तर माझ्या बहिणीला द्या, नाही तर माझ्या आईला द्या. तरी त्यांना तिकीट नाही आहे तर आरक्षण सुटले. 2 ओपन महिला सुटले, नाही तर 1 OBC महिला सुटली, SC महिला सुटली. तर आम्हाला तिकीट कट करतायत तुम्ही तर माझ्या घरच्याला द्या. पण मला असं वाटतं की बाबा त्या घरच्यांना कितपत लोक ओळखतात, जे महिला असतील त्या राजकारणात काम करतात का? ओळखायचं सोडा, त्यांची राजकारणाचं ज्ञान, समज, नाहीच काम आहे. करायची पद्धत शून्यच असणार आहे की त्यांना काही नॉलेजच नाहीये. तर हे लोक काय करतात, पुरुष लोक, की बाबा आपल्या घरच्यांना उमेदवारी द्या म्हणतात आणि कारभार तर हेच करतात. मग आरक्षण कुठे मिळते आम्हाला? की आरक्षणच मिळत नाहीये आम्हाला. आम्ही थांबायचं म्हणतोय आणि आमच्यासारखे कार्यकर्ते मागेच राहतोय. आम्ही जे ग्राउंडला काम करतोय महिला राजकारणामध्ये, आम्ही महिला जे, तर तुम्ही तुमचे पुरुष लोक तुम्ही तुमच्या महिलेला मागतायत. मग तुम्ही तुमच्या महिलेला मागितल्यानंतर पक्ष काय करत आला इतके दिवस राजकारणामध्ये? सगळेच पक्ष झालं की बाबा त्यांचे पुरुष आहेत, त्यांचं थोडंसं वचक आहे नाही का, प्रभागामध्ये असेल त्यांच्या ओळखी पाळखी जास्त आहेत, तर मग माझ्यामुळे माझी बायको, माझी बहीण, माझी आई निवडून येईल असं त्यांचं माइंड आहे. पण हे कुठंतरी बदलायला पाहिजे. मला असं वाटतं की बाबा मग आम्ही ग्राउंडला काम करत आहे तर आम्हाला चान्स द्या तुम्ही. आम्ही 100% आमचं देऊ. आणि आम्ही थोडंसं राजकारणात काम केल्यामुळे आम्हाला माहिती आहे की कुठे काय करायला पाहिजे, कुणासोबत कसं बोलायला पाहिजे, कुणाचे काय प्रश्न आहेत. थोडंसं आम्हाला नॉलेज जास्त असेल ॲज कम्पेअरने त्यांच्या, थोडंसं नाही की 99% जरा जास्तच असेल की बाबा ॲज कम्पेअरने होम जी म्हणजे घरी हाऊसवाईफ असती त्यांना तेवढं नॉलेज नसणार आहे राजकारणाचं. कारण की मी मगाशी म्हटल्यासारखे की आमच्या महिलांना 4 नगरसेवक आहेत हेच माहिती नाही आहे. तर तुम्ही त्यांच्या घरच्यांना दिला तर त्यांना तरी थोडीच माहिती राहणार आहे की बाबा हां तुम्ही सांगाल समजून, हे असं बोलायला पाहिजे, हे असं काम करायला पाहिजे. पण हे अशाने नाही होणार. कुठे कुठे तुम्ही पुरवणी जाणार आहेत.
आणि काही लोक मी बघितलेले आहेत की महिला नगरसेवक आहेत, माझ्याच प्रभागामध्ये महिला नगरसेवक आहेत, पण त्यांचे कारभार जे आहेत ते त्यांचे मिस्टर बघतात. सगळीकडे तीच अवस्था आहे, कमी अधिक तर प्रमाणात. हे व्हायला नाही पाहिजे. आरक्षण दिलंय ना तुम्ही, तर त्या आरक्षणाला त्याच्यामध्ये उतरवा तुम्ही, की बाबा प्रामाणिक जे महिला काम करतात ग्राउंडला त्यांना तुम्ही तिकीट द्या आणि त्यांना महिलांच्या प्रश्नांमध्ये उतरवा तुम्ही. फक्त तुमचा प्रचार करायला, तुमचे काम करायला त्यांचा वापर नका करू. जे तुम्ही आता स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे तिथे तुम्ही त्यांना चान्स द्या आणि असं काहीतरी अजेंडा तयार करा की नाही राजकारणामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून ह्या पण महिला पुढे जाऊ शकतात. शेवटचा प्रश्न घेतो. 5 वर्षानंतर नगरसेवक तुम्ही झालात समजू आपण, काय तुमच्या प्रभागाची परिस्थिती असणार आहे? प्रभागाला कसं बघताय? कसा असावा तुमचा प्रभाग? 100% मी आत्ता मगाशी सांगितल्यासारखं की आमच्या प्रभागामध्ये रस्ते असतील, नाल्या असतील, ह्या बिलकुलच नाहीत. मी लहान होते तेव्हा झालेले, त्यानंतर झालेल्याच नाही आहेत. तर पहिल्यांदा मी ते करून घेईल ज्या पद्धतीने आपल्याला होईल त्या पद्धतीनं. जर नळाला पाणी स्वच्छ येत नाही त्याबद्दल काम करेल. कसं आपल्याकडे लातूरमध्ये जरा दुष्काळ भाग असल्यामुळे 8 दिवसाला पाणी येतं, तर त्याच्यासाठी लवकर पाणी येण्यासाठी काय करता येईल? 8 दिवसाच्या जागी जर 4 दिवसाला पाणी मिळालं आमच्या लोकांना, तर त्यासाठी काय करता येईल ह्याच्यामध्ये काम करेल मी. जर स्वच्छता जी असेल, लातूर भाग हा जुने वाडे वगैरे आहेत, तर तिथं स्वच्छता खूप कमी, कंजेस्टेड घरं आहेत, खूप चिटकून घरं आहेत असं समजा. त्यामुळे तिथे कंजेस्टेड असल्यामुळे स्वच्छता प्रॉपर होत नाही. तर ती स्वच्छता कसं करण्यात येईल याकडे जरा थोडंसं प्राधान्य देईल. बाकी मग हॉस्पिटलचे वगैरे महिलांचे काही कामं असतील, पुरुषांचे जे काही कामं असतील, सरकारी दवाखान्यामध्ये कुठं अडचण असेल तिथे मी स्वतः थांबेल. काही गोष्टी असतात की बाबा महिलांना त्रास देणं असेल, तिथे मी त्यांच्यासोबत 100% का 200% मी महिलांसोबत राहील. ह्या सगळ्या गोष्टीवरती मी, ह्या लोकांनी जे केलं नाही त्या गोष्टीवरती मी पहिल्यांदा प्राधान्य देईल. कारण की या गोष्टी ज्या आहेत त्या खूप छोट्या छोट्या असतात. मला काही खूप मोठं करोडचं काम द्या असं म्हणत नाहीत महिला पुरुष आमच्या प्रभागातले. त्यांचे कामं हेच असतात की बाबा आम्हाला भेटा, सुखदुःख जे असतात विचारा, काही अडचण असेल तर विचारा. ते मी वारंवार माझ्या प्रभागातल्या लोकांकडे जाईल. कारण की जे की आमचे नगरसेवक आतापर्यंत गेलेच नाहीत तिथे मी जाईल. फक्त 4 लोकांकडे जातात, पण मी पूर्ण लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. जसं निवडणूक आल्यानंतर आम्ही जसं कॉर्नर बैठका, महिलांच्या बैठका घेतो, तसं सोडून पुढे चालून आम्ही जेव्हा मी नगरसेवक होईल तेव्हा वारंवार महिलांचे प्रश्न विचारेल, अडचणी विचारेल. यामध्ये मी 100% माझं काम करेल. धन्यवाद श्रद्धाजी. ह्या होत्या श्रद्धा जवळगेकर. यांच्यासोबत यांच्या राजकारणातील आगामी काळाच्या वाटचालीबद्दल आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रभाग 8मधनं ह्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. प्रभागातील अशी फार महत्त्वाची कामं न करता अगदी छोटे छोटे पण गरजेची जी गोष्टी आहेत येत्या काळात नगरसेवक झाल्यानंतर त्या काम करण्याची ग्वाही त्यांनी या निमित्ताने दिलेली आहे. सोबतच महिलांचा राजकारणातला सहभाग वाढलाच पाहिजे, पण फक्त नावापुरता तो असला नाही पाहिजे, याबद्दल पण त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. प्रभाग 8च्या तमाम मतदारांना तुमच्या प्रभागासाठी कुठला उमेदवार योग्य आहे ते तुम्हालाच ठरवायचं आहे, परंतु आपल्या कामाला उपयोगी पडणारा आणि योग्य व्यक्तीला तुम्ही निवडाल या निमित्तानं भारत सत्ता अपेक्षा करते. राजकारणात चांगल्या व्यक्तींना संधी मिळाली पाहिजे. राजकारण म्हणजे मोजक्या लोकांची मक्तेदारी, जहागीरदारी नाही आहे. वारंवार आम्ही पण हे सांगत असतो. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संबंधित मुलाखतीबद्दल तुमची मतं प्रामाणिकपणे कमेंट बॉक्समध्ये आणि योग्य शब्दात तुम्ही मांडू शकता. भारत सत्ताला वेळ दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. सगळ्यांचे धन्यवाद, आभार.